विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी मधील विषय मराठी विषयातील प्रकरण 5 वसंत हृदय हे प्रकरण बघणार आहोत। मित्रांनो, लेखक दुर्गा भागवत या मराठीतल्या एक प्रसिद्ध लेखिका होय। आपण लेखिकेचा परिचय पाहूया। लोकसाहित्य, समाजशास्त्र, बौद्ध वाङ्मय यांच्या त्या अभ्यासक, ललित लेखिका, गाढा व्यासंग, सूक्ष्म निरीक्षण शक्ती, भावोत्कटता, चिंतनशीलता आणि संवेदनाप्रधान भाषा ही त्यांच्या लेखनाची वैशिष्ट्ये होत। ऋतुचक्र, व्यासपर्व आणि साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त पैस ही दुर्गाबाईच्या ललित लेखनाची शिखरे होत। लोकसाहित्याची रूपरेखा हा लोकसाहित्य या विषयावरील ग्रंथ राजाराम शास्त्री भागवत, व्यक्ती आणि वाङ्मय, केतकरी कादंबरी हे त्यांचे महत्त्वपूर्ण ग्रंथ आहेत। सिद्धार्थ जातकाच्या 7 खंडाचे अनुवाद हे दुर्गाबाईचे बहुमोल कार्य आहे। मित्रांनो, या पाठाच्या पार्श्वभूमीचा विचार करता प्रत्येक ऋतूचा आपला एक स्वभाव असतो। हा स्वभाव निसर्गाच्या विविध रूपातून प्रतिबिंबित होत असतो। या पाठातून लेखिकेने वसंत ऋतूतील चैत्राचे मनोज्ञ दर्शन घडते। वसंत ऋतूची चाहूल खरी मनोहारी, त्यातून चैत्रातील निसर्ग अनुभवणे हा सर्वार्थाने आनंद अनुभव असतो। निसर्गातील घटकांचे सूक्ष्म निरीक्षण आणि ते शब्दात मांडण्याचे लेखिकेचे कसब यामुळे वसंत हृदय चैत्र हुबेहूब डोळ्यासमोर आपल्या उभा राहतो। आपण प्रत्यक्षात पाठाला सुरुवात करूया। फाल्गुन, चैत्र आणि वैशाख हे 3 महिने वसंताच्या पुष्पमुद्रेचे चिन्ह लिहिलेले असे महिने आहेत। एक दुसऱ्यात मिसळा आहे, तरी पण चैत्र हा खरा वसंतात्मा आहे, मधुमास आहे। या ऋतुराजाचे किंवा मधुमासाचे लक्षण ज्ञानेश्वरांनी सुंदर रीतीने वर्णन केलेले आहे। जैसे ऋतुपतीचे द्वार वनश्री निरंतर, ओळगे फळभार लावण्यसी। ऋतुपतीच्या द्वारी वनश्रीचे म्हणजेच नवपल्लवांनी गर्द झाकलेल्या फुलांनी डवरून गेलेल्या वृक्षलतांचे दर्शन, हे दर्शन तर फाल्गुनातच घडते। मग मधुमासाचे वैशिष्ट्य कशात आहे? या महिन्यात ते सारे सौंदर्य तर आहेच, पण फळांचेही रूप दृष्ट लागेलसे असते। फळातून मधुरस वाहत असतो। मित्रांनो, लेखिका दुर्गा भागवत यांनी या पाठात फाल्गुन, चैत्र आणि वैशाख हे 3 महिने जरी वसंताचे असले तरी त्या म्हणतात की चैत्र हा खरा वसंत आत्मा आहे। चैत्र हा खरा वसंत ऋतूला बहार आलेला असतो या महिन्यामध्ये, आणि म्हणून आपण या महिन्याकडे वसंताचा महिना म्हणून बघतो। आणि ज्ञानेश्वर महाराजांनी जे वर्णन केलेले आहे वसंत ऋतूचे, त्या ओळी देखील इथे लेखिकेने टाकलेल्या आहेत। त्यामध्ये ऋतुपल्लवीच्या द्वारी वनश्रीचे म्हणजे नवपल्लवीचे गर्द झाकलेल्या फुलांनी डवरून गेलेल्या वृक्षलतांचे दर्शन घडते असे लेखिका म्हणतात। पुढे पाहूया आपण। चैत्रातल्या पालवीचे रूप कुठेही मोठे मनोहर,
पण ही पिंपळाची झाडे पहा कशी गैऱ्या गुलाबी पानांच्या रेशमी पताका नाचवत उभी आहेत. जुनी पाने गळता गळता नवी येत होती म्हणून शिरीषासारखी ही पालवी पहिल्याने डोळ्यात भरत नव्हती, पण सारी नवी पालवी आल्यावर खरोखरच उन्हात जेव्हा ही भडक गुलाबी पाने चमकतात तेव्हा जणू काही सुंदर पुष्पांचे गेंदच्या फुलझाडावर फुललेले आहेत असे वाटते. इतर झाडांची पालवी फार लहान असल्याने फार हलत नाहीत, पण या पानांची सारखी सळसळ. त्यातल्या त्यात आमच्या घराजवळ एक पिंपळाचे झाड आहे, ते तर फारच बहारीचे दिसते. त्याच्यावर मधुमालतीची प्रचंड वेल चढली आहे. विद्यार्थी मित्रांनो, इथे लेखिका ज्या वेळेस चैत्र महिन्यामध्ये पूर्ण वसंत फुललेला असतो, मोहरलेला असतो, त्यावेळेस काही आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये जो बदल घडत आहे तो इथं त्यांनी टिपलेला आहे. आणि त्यांच्या घराच्या बाजूला एक पिंपळाचं झाड आहे आणि ते पिंपळाच्या झाडामध्ये कसा बदल होत जातो, कशी पालवी त्याची गळून जातात जुनी पाने आणि नवीन पालवी कशी येतात आणि ती नवीन पालवी आल्यानंतर सगळी आल्यानंतर कशी सळसळाट करतात हे त्या वर्णन करतात. आणि त्याचप्रमाणे प्रत्यक्षामध्ये त्यांच्या त्या पिंपळाच्या झाडावर मधुमालती एक वेलीचं नाव आहे, ती वेल त्या झाडावर चढली आहे अशा त्या म्हणतात. पुढे पाहूया. त्यावर चारी बाजूंनी अगदी मध्यापर्यंत त्या झाडाला तिथे त्या वेलीने वेढून टाकलेली आहे आणि आता ही मधुमालती गुलाबी गेंदांनी खच्च भरली आहे. आता फुलायला आणखी जागा नाही अशी दाटी पिंपळाच्या तांबूत पानांनी आणि या गुच्छांची झाली आहे. आणि नुसती पालवीच नाही तर हिरवी फळेही इतर झाडाप्रमाणे यांच्या फांदी फांदीला ओळीने चिकटून बसली आहे. त्या फुलांच्या वेगवेगळ्या वेली त्या पिंपळाच्या झाडावर चढल्यामुळे आणि पिंपळाच्या झाडाला अगोदरच नवी पालवी आल्यामुळे तिथं सर्व कशी दाटी झालेली आहे याचं वर्णन लेखिकेंनी खूप सुंदर असं वर्णन केलेलं आहे. पुढे पाहूया. सर्व फुलात अतिशय हिरिरीने तर ही उग्र गंधी घाणेरी किती शोभिवंत आणि दुरंगी फुलांच्या गुच्छांनी ती भरलेली आहे. गुलाबी फुलात एखादे पिवळे, पिवळ्यात एखादे गुलाबी, सेंद्री व पिवळा, पिवळा आणि जांभळा, लाल आणि पांढरा, जांभळा आणि गुलाबी, सेंद्री आणि जांभळा. किती म्हणून या झाडाच्या दुरंगी फुलांच्या रंगाचे वर्णन करावे. वास्तविक एक कुठलेच दोन रंग स्वाभाविकपणे एकमेकांच्या शेजारी इरवी शोभणारे नाहीत, पण या निसर्गाच्या दुनियेत कुठलेही भडक व एरवी विसंगत वाटणारे रंग विशोभित दिसत नाही. मित्रांनो, सर्व फुलात अतिशय हिरीने कोणी नटले असेल तर ती उग्र गंधी घाणेरी, तिचा उग्र असा वास येतो अशी घाणेरी. आणि ती जी काही घाणेरीची फुलं आहे ती शोभिवंत आहे. दुरंगी फुलांच्या गुच्छांनी ती भरलेली आहे. दोन दोन रंगांची फुले आहे त्या घाणेरीमध्ये. आणि गुलाबी फुलात एखादे पिवळे, पिवळ्यात एखादे गुलाबी, म्हणजे वेगवेगळे रंग तिथं कसे एकत्र झालेले आहे असं लेखिके तिथं वर्णन करत आहे. आणि प्रत्यक्षामध्ये या निसर्गाच्या दुनियेमध्ये हे जे रंग इथं एकत्र झाले ते विसंगत वाटत नाही, विशोभित दिसत नाहीत, तर ते शोभून दिसतात असे लेखिका इथे म्हणतात. उलट एकमेकांची शोभा वाढतात. गुजरातेत बऱ्याच भागात वृक्ष वनस्पतींचा दुष्काळ, तिथे या झाडाला भलतेच महत्व आहे. आपण तुच्छतेने घाणेरी म्हणतो तिला आणि तिच्या अतुलनीय सौंदर्याला उपेक्षून पुढे जातो, पण गुजरातीत सुनडी असे सुंदर व यथार्थ नामाभिधान या झाडाला मिळालेले आहे. आणि या फुलाचे हे नाव ऐकल्यावर काठेवाडी व राजपुतान्यातल्या चुनखड्यांच्या भडक रंगाचे रहस्य मला उमगले. भडक विशोभित रंग म्हणून
त्याची पुष्कळदा कुचेष्टाही केली जाते. जी रंगाची मिश्रणे आम्ही आमच्या वस्त्रावरणात कटाक्षाने टाळतो, तीच या लोकांनी शतकानुशतके निसर्गाच्या प्रेरणेप्रमाणे शिरोधार्य मानली. भारतीय रंगाभिरुचीचे मूळ प्रादेशिक वातावरण आणि नैसर्गिक आविष्कारात असलेले पाहून मोठे नवल वाटते. या निसर्गाच्या वेगवेगळ्या रंगाचा मिलाप निसर्गाने कसा घडवून आणलेला आहे आणि तो कसा शोभून दिसतो हे सांगताना लेखिका घाणेरीचं वर्णन करतात. घाणेरी त्या फुलाच्या झाडाचं आणि त्या फुलांच्या सौंदर्याचं वर्णन करतात आणि त्या सांगतात की त्याचा उग्र वास येतो म्हणून की काय आपण त्याला घाणेरी नाव दिलं, परंतु गुजरातीमध्ये त्याला चुनडी अशी सुंदर व यथार्थ नामाभिधान दिलेले आहे. आणि हे प्रत्यक्षामध्ये ते आपले बऱ्याचदा विशोभित रंग म्हणून त्याची पुष्कळदा चेष्टा केली जाते. मात्र अशी रंग जी आहे ती आपण प्रत्यक्षात कपड्यामध्ये आपण कपडे घालताना अशी टाळतो, मात्र निसर्गाने मात्र ती एकत्रित केलेली आहे आणि ती शोभून दिसत आहेत असे लेखिका इथं म्हणतात. पुढे जाऊया विद्यार्थी मित्रांनो. तशीच ही माळाची आणि सुरमाडाची झाडे पहा. माळाची झाडे बारमाहा हिरवी आणि फळांनी भरलेली दिसतात. पल्लवांचा नखरा त्यांना माहीतच नाही जसा, पण फाल्गुन लागला की त्यांच्या माथ्यावर अधिक फिक्या रंगाचे जावळ भुरभुरल्यासारखे वाटते. लेखिका सांगताना सांगतात त्या वेगवेगळ्या वृक्षाचं वर्णन करताना माळाच्या झाडाचं वर्णन करतात आणि त्या सांगतात की ही 12 महिने हिरवी आणि फळांनी भरलेली झाडे असतात, पण फाल्गुन महिना लागला की त्यांच्या माथ्यावर अधिक फिक्या रंगाचे जावळ आल्यासारखे भुरभुरल्यासारखे वाटते आणि त्यांच्या पानांच्या गाभ्यातून वाढलेल्या नारळांच्या लंगराच्या वर होडीच्या आकाराचे पेव फुटते आणि त्या सुक्या कळकट पेवातून वेताच्या रंगाच्या फुलांच्या लोंब्या बाहेर पडतात. चैत्राच्या मध्यापर्यंत या लोंब्या दिसतात. नारळाची फुले निर्गंध आणि टणक, पण झाडाच्या पडलेल्या फुलांच्या राशीतून 4-2 फुले उचलून घेऊन जरा निरखून पहा, त्यांचा तो टणकपणा तुम्हाला बोचणार नाही. लेखिका आपल्या सानिध्यातल्या निसर्गातल्या वेगवेगळ्या झाडाचे वर्णन करत असताना माडाच्या झाडाचे वर्णन करतात, नारळाच्या झाडाचे वर्णन करतात आणि ते वर्णन करत असताना त्या सांगतात की प्रत्यक्षामध्ये जरी 12 महिने जरी या झाडाला जरी फुलं असले फळं असले तरी प्रत्यक्षामध्ये फाल्गुन महिना लागला की अधिक फिक्या रंगाचे भुरभुरल्यासारखे जावळ दिसतात आणि पानांच्या गाभ्यातून वाढलेल्या नारळांच्या लंगराच्या वर होडीच्या आकाराचे पेव फुटलेले दिसतात आणि त्यातून सुक्या कळकट पेवातून वेताच्या रंगाच्या फुलांच्या लोंब्या बाहेर पडतात आणि या चैताच्या मध्यापर्यंत दिसतात. नारळाची फुलं निर्गंध टणक, पण झाडाखाली पडलेल्या फुलांच्या राशीतून आपण जर 4-2 फुलं उचलून घेतली आणि निरखून पाहिली तर तो टणकपणा तुम्हाला बोचणार नाही असं लेखिका म्हणतात. पुढे जाऊया विद्यार्थी मित्रांनो. पाकळ्यांच्या गुळगुळीत स्पर्शाने बोटे सुकावतात. 3 पाकळ्यांची फिक्या पिवळ्या रंगांची ही फुले, आत तशाच रंगाच्या केसरांची दाटी. 3 पाकळ्यांचा हा फुलांचा पेला पाहून, त्यांच्या आकारांचे सौंदर्य पाहून तुम्ही मुग्ध झाल्याखेरीज राहणार नाही. प्रचंड नारळाचे हे नखा एवढे फूल पाहून मोठी गंमत वाटते. आणि नारळाच्या त्या वृक्षाचे वर्णन करताना लेखिका म्हणतात की आपण जर ते प्रत्यक्षात ते नारळाचं फूल पडलेलं बघितलं आणि ते उचलून घेतलं तर गुळगुळीत असं वाटतं ते.
मनाला स्पर्श तो सुखावतो आणि तीन पाकळ्यांची फिक्या पिवळ्या रंगांची ही फुले आत तशीच रंगांच्या केसरांची दाटी या 3 पाकळ्यांचा ह्या फुलांचा पेला पाहून त्यांच्या आकाराचे सौंदर्य पाहून तुम्ही मुग्ध झाल्याशिवाय राहणार नाही असं लेखिका म्हणतात. शेजारचे कडुलिंबाचे झाड निळसर फुलांच्या तुऱ्यांनी भरून गेले आहे. त्याचा सुगंध रात्रीच्या वेळी अतिशय मनोरम वाटतो. त्याच्या शेजारीच कडवट उग्र वासाचे करंजाचे झाडही सबंध फुललेले आहे. करंजाच्या फुलांचे रूप अलौकिक असते. अगदी नखा एवढ्या कळी करंजीच्याच आकारांची पांढरी हिरवी, पण फुलं उमलली की किती निराळे दिसते असं लेखिका वर्णन करतात. पुढे कडुनिंबाच्या झाडाचं वर्णन करताना लेखिका म्हणतात की रात्रीच्या वेळी त्याचा खूप सुंदर मनोरम असा ते दिसतं आणि त्याचा सुगंध खूप दरवळतो. आणि शेजारी कडवट उग्र वासाचे करंजाचे झाडही आहे. ते झाडही संपूर्ण फुललेले आहे. मित्रांनो, प्रत्यक्षामध्ये लेखिका आपल्या आजूबाजूचा जो निसर्ग आहे त्या निसर्गाचे अतिशय बारकाईने वर्णन करतात. त्यांनी अतिशय बारकाईने टिपलेलं आहे. आपण आजूबाजूला असंख्य झाडं बघतो, आपल्या बाजूला निसर्ग बघतो, परंतु बऱ्याचदा आपण निरखून बघत नाही, सहज बघतो. मात्र अतिशय निरखून बघितल्यानंतर त्या निसर्गाचं सौंदर्य आपल्याला ते भावल्याशिवाय राहणार नाही. आणि लेखिकेने ते जे मांडले त्यांचं मांडणं, ते वर्णन ते देखील आपल्याला भावत आहे. आणि त्यांनी अतिशय बारकाईनं या आपल्या आजूबाजूच्या वृक्षांचं वर्णन केलेलं आहे, वेलींचं वर्णन केलेलं आहे, फुलांचं आणि फळांचं वर्णन केलेलं आहे. आपण पुढे जाऊया. आत एक निळी जांभळी नाजूक सुंदर कळी आणि तिच्या डोक्यावर अर्धवर्तुळ अशी पांढरी टोपी, जणू काही टोपडे घातलेला बाल घनश्यामच या फुलांच्या रूपात अवतरला आहे. रस्त्यावर पडलेल्या या फुलांचा खच फार रमणीय दिसतो. आणि प्रत्यक्षामध्ये त्या करंजीच्या झाडावर जी काही फुलं उमललेली आहे ती निरनिराळी दिसते. एक निळी जांभळी नाजूक सुंदर कळी आणि तिच्या डोक्यावर अर्धवर्तुळाकार अशी पांढरी टोपी, जणू काही हे टोपडे घातलेले असं बाल घनश्यामच आहे असं आपल्याला वाटतं. आणि या रस्त्याच्या कडेला या फुलांचा खच पडलेला आहे असं लेखिका म्हणतात. पुढे जाऊया विद्यार्थी मित्रांनो. चैत्रातल्या पर्ण शोभेचे आणि फळ शोभेचे वर्णन आंब्या फणसाशिवाय पूर्ण होणार नाही. वसंताशी पौषा अखेरपासूनच मोहरून सहकार करणारे हे आंब्याचे झाड लांबलचक देठांना लागलेल्या कैऱ्यांचे हिरवे गोळे वाऱ्याबरोबर झोके घेत असताना किंवा पोपट किंवा कावळे त्या पाडाला लागल्या आहेत की नाहीत हे पाहण्याकरिता त्यांना चोचीने प्रहार करतात, तेव्हा मोठी मौज दिसते. गावाबाहेरच्या झाडांतून कोकिळांचे कुजनही बहुधा याच झाडावर चालत असते. कैऱ्या जून झालेल्या असतानाच एकीकडे पाने झडत असतात, पण झाड वृक्ष असे कधीच दिसत नाही. चैत्रात याही झाडाला पालवीचे घोस लागतात आणि कैऱ्याबरोबर तेही झुके घेतात. मागातले मोहरांच्या झुमक्यांनी भरलेले व सुगंधाने दरवळलेले झाड सुंदर की आताचे हे सांगणे कठीण आहे. आणि आंब्याच्या झाडाचे लेखिका पुढे वर्णन करतात. ते वर्णन करत असताना लेखिका सांगतात की आंब्याच्या झाडाला मोहर लागतो, त्यानंतर त्या आंब्याच्या कैऱ्या प्रत्यक्षात त्या मोहराचं नंतर कैऱ्यामध्ये रूपांतर होतं आणि त्या कैऱ्यानंतर पाडाला लागले की नाही हे वेगवेगळे पक्षी जणू काही येऊनच पाहतात आणि ते झाड मात्र पूर्ण बहरलेलं, इथं चित्रातही दाखवलेलं आहे की आंब्याचं बहरलेलं झाड कसं सुंदर आणि किती विलोभनीय आहे. पुढे जाऊया विद्यार्थी मित्रांनो. आणि फणस
त्याला नजरेत भरण्यासारखी पालवी नसली तरी तेही टवटवीत दिसत आहे आणि त्याची फळे पायापासून डोकीपर्यंत लादली गेलेली नजरेत भरतायत. फणसाला फुले धरत नाहीत, पण पौष माघात त्याला हिरवे कोके येतात, फुगीर चिमणीसारखे. मग एक एक कोका दुभंगतो, वरचे टरफल तपकिरी होऊन गळते, आतला हिरवा फणस गुळगुळीत तुकतुकीत असतो. मग काही दिवसांनी त्यावर खसखशीसारखे बारके दाणे दिसू लागतात. ते दाणे वाढून पांढऱ्या किड्यासारखे तंतू बनतात, त्यांच्या खालून काटे वाढतात आणि ते तंतू गळाले की संपूर्ण अवयवांनी युक्त पण आकाराने मुसुंब्या एवढा फणस तयार होतो. अगदी बुंद्यापासून ते धरतात. कधी कधी फळ अर्धे मातीत पण गाडले जाते. आणि लेखिका फणसाच्या झाडाचं वर्णन करताना त्या सांगतात की फणसाला अगदी पायापासून म्हणजे झाडाच्या खालपासून तर वरपर्यंत असे फणस लागतात. फणसाला फुले येत नाही, त्यांना हिरवे कोके येतात. ते फुगीर मिरचीसारखे ते कोके सुरुवातीला आपल्याला वाटतात आणि मग एक एक कोका दुभंगतो, वरचे टरफल तपकिरी होऊन गळून पडते आणि आतला फणस गुळगुळीत तुकतुकीत असतो. मग काही दिवसांनी त्यावर खसखशीसारखे बारके दाणे दिसायला लागतात आणि ते दाणे वाढून पांढऱ्या किडीसारखे तंतू बनतात. त्याच्या खालून मग काटे वाढतात आणि ते तंतू गळाले की संपूर्ण अवयवयुक्त पण आकाराने मुसुंब्या एवढा फणस तयार होतो. अगदी बुंद्यापासून ते धरायला सुरुवात करते. कधी कधी फळ अर्धे मातीत पण गाडले जाते, ते खालून पुसून लागल्यामुळे. रुपर सगंधमय अशा या चैत्र मासाची शोभा झाडावरच्या काही बांधल्या जाणाऱ्या आणि काही बांधल्या गेलेल्या पक्ष्यांच्या घरट्यांनी पूर्णत्वाला येते. ठिकठिकाणी काही लोंबत्या आकाराची, तर काही वाटोळी चेंडूसारखी, तर काही पसरट गोल अशी ही काळी कबरी घरटी म्हणजे वसंताच्या चित्रलिपीतली सुंदर विरामचिन्हे वाटतात मला. माधुर्याचा हा थेंब अभिरुचीला पुरेसा वाटतो आणि म्हणून निसर्गाच्या विराट चित्रलिपीचा शोध घेण्यापेक्षा मला या स्थूल विरामचिन्हाकडे पाहायला जास्त आवडते. मित्रांनो, लेखिका चैत्र महिन्याच्या जी निसर्गात जो बदल झालेला आहे तो बदल टिपताना आणि इथं मांडताना वेगवेगळ्या झाडांचं वर्णन करताना चैत्र मासाची शोभा झाडांच्या काही बांधल्या जाणाऱ्या आणि काही बांधल्या गेलेल्या पक्ष्यांच्या घरट्यांना देखील त्या लक्ष वेधतात, त्याचं देखील वर्णन करतात. आणि त्या म्हणतात की काही लोंबत्या आकाराची, तर काही चेंडूसारखी, तर काही पसरट गोल अशी काळी कबरी घरटी म्हणजे वसंताच्या चित्रलिपी म्हणजे जी अतिशय बारीक लिपी असते आणि सुंदर विरामचिन्हे मला वाटतात असं लेखिका म्हणतात. आणि माधुर्याचा हा थेंब अभिरुचीला पुरेसा वाटतो आणि म्हणून निसर्गाच्या विराट चित्रलिपीचा शोध घेण्यापेक्षा मला या स्थूल विरामचिन्हाकडे पाहायला जास्त आवडते. लेखिका या चित्रलिपीत आपली विरामचिन्हे त्यांना दिसतात आणि म्हणून त्या म्हणतात की मला या चित्रलिपीकडे पाहायला खूप आवडते. अतिशय सुंदर असं निसर्ग वर्णन लेखिका दुर्गा भागवत यांनी या प्रकरणामध्ये केलेलं आहे. धन्यवाद मित्रांनो.